नमस्ते. मी शिल्पा आकार क्राफ्ट्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. येणाऱ्या रविवारी येते आषाढी एकादशी आणि त्यासाठी काढण्यासाठी घेऊन आलो आहे आम्ही खास रांगोळी. आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये मोठी यात्रा असते आणि महाराष्ट्रातून नाही तर इतर राज्यांमधूनही लोक इथे दर्शनाला येतात. मग आपणही आपापल्या घरात ज्यांना खरोखर तिथे पोहोचता येत नाही आणि आपल्या कणाकणात जिथे विठुराया वास करत असतो त्यासाठी आपण खास रांगोळीची आरास नक्कीच करत असतो आपल्या प्रत्येकाच्या दारात, हो की नाही? चला तर मग सुरू करूया. इथे मी A4 पेपर घेतला आहे आणि त्याला हाफमध्ये फोल्ड करून घेतला. आता हे मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. विठूचं जे रूप आहे ते अगदी दोन्ही बाजूस समान असं आहे आणि म्हणूनच अगदी समान अशी आकृती यावी म्हणून मी ती अशी फोल्ड करून घेतली. तुम्ही इथे पाहू शकता A4ला पूर्ण हाफमध्ये नाही फोल्ड केलं आहे तर A4च्या अर्ध्यावर अर्ध्या पेजला फोल्ड केलं आहे आणि अर्ध्यावरच आकृती ड्रॉ करून घेतली. आता ही आकृती आपल्याला पूर्ण मिळणार कशी म्हणून पर्मनंट मार्करने त्यावर लाईन ड्रॉ करून घेतले. पहा, ओपन केल्यानंतर तुम्हाला ती दोन्ही बाजूस आकृती दिसेल आणि ही दोन्ही बाजूस आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे आत्ता, म्हणजे आपल्याला दोन्ही बाजूस अगदी समान अशी आकृती मिळून जाईल. या दिवशी आपण भरपूर लोक इथे ह्यासाठी उपवास आणि अभंग, हरिपाठ पारायण या सगळ्या गोष्टी करत असतात आणि तिथे पूजेला दारावरती आपल्या अगदी तुळशीभोवती ही रांगोळी तुम्ही नक्कीच काढू शकता. पंढरपूरची वारी ही महाराष्ट्राची एक परंपरा आहे आणि सांस्कृतिक ओळखही आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी पायी दिंडी काढून पंढरपूरला जातात. या वारीमध्ये विविध संतांच्या पालख्या देखील सामील होतात आणि खरंच म्हणजे अगदी मन प्रसन्न करून टाकणारं असं वातावरण ह्या रविवारी आपण अनुभवणार आहोत. म्हणजे वेगळीच ऊर्जा, एक वेगळंच वाईब्स आषाढी एकादशीच्या दिवशी महाराष्ट्रात कणाकणामध्ये सामील होतं, हो की नाही? मग आपणही ज्यांना खरोखरच आषाढी एकादशीचे पूजा करताना आपण अशा प्रकारची रेडीमेड रांगोळी ठेवली तर ती आपण वारंवार वापरू शकतो, प्रत्येक एकादशीला वापरू शकतो आणि ही इतकी सोपी आहे ना की त्यासाठी ना मला नाही वाटत की खरंच काही वेगळी अशी तुम्हाला प्रशिक्षण घ्यायचं गरज आहे. स्टेप बाय स्टेप फॉलो करा, तुम्हाला नक्कीच ही रांगोळी बनवता येईल. हो, फक्त ड्रॉइंग, जर तुमचं ड्रॉइंग चांगलं नसेल ना तर तुम्ही अशा प्रकारची ही आकृती प्रिंटआउट काढून ती काय करा, ट्रेस करून घ्या आणि A4 पेपरवर ते आपण प्रिंटआउट ट्रेस करून घ्यायचं पर्मनंट मार्करने. आता इथे पहा, दोन्ही साईडला जेव्हा मला आकृती मिळाली त्यावर OHP शीट ठेवली A4 आणि ती OHP शीटवर आपली ही आकृती ट्रेस करून घेतली. नेहमीप्रमाणे आपण आपलं मिश्रण बनवायचं आहे. इथे मी फेविकॉल MRचं 60% आणि त्यात मिळवलं आहे पाणी 40%. अशा प्रकारे आपण एक मिश्रण रेडी करून ते मिश्रण आता पहा अशा पद्धतीने OHP शीटवर लावून घेतो आहे. माझ्या बऱ्याच मैत्रिणींची ही कंप्लेंट आहे की रांगोळी निघते आहे, रांगोळी टिकत नाही. मला असं वाटतं आहे तुम्ही हा व्हिडिओ परत पहा. मिश्रणाचा किती जाडसर थर अप्लाय केला जातो आहे हे पहा. हा असा जाडसर थर तुमच्या OHP शीटवर राहिला पाहिजे आणि मगच तुमची रांगोळीही राहील आणि रांगोळी व्यवस्थितरित्या स्टिकही होईल, चिटकून राहील. जर तो थर अगदीच पातळ लावत राहिलात तर रांगोळी लवकर निघून जाईल. रांगोळी टाकून घ्यायची, पेपरने असं प्रेस करायचं हलकं हलकं
आणि झटकून घ्यायची आणि ती इतकी झटकायची की पूर्णपणे रांगोळी निघाली हवी, म्हणजे जी चिटकलेली नाही आहे ती रांगोळी पूर्णपणे निघायला हवी. आता पहा, पहिला लेअर पूर्णपणे सुकला आहे, मी हलवते आहे पण रांगोळी पडते का? नाही. आणि मगच आपण आपला दुसरा लेअर अप्लाय करायचा आहे. किती मिनटाचा गॅप द्यायचा आहे? 15 ते 20 मिनटं. अशा काही चुकीच्या गोष्टी तुम्ही जर मनात पकडून बसलात की ही रांगोळी टिकतच नाही, ही रांगोळी निघतच राहते, ही रांगोळी वापरता येणार नाही, तर असं नाही आहे. व्यवस्थितरित्या जर तुम्ही स्टेप्स केले तर मला नाही वाटत ही कला तितकीशी डिफिकल्ट असेल. आता बॅकग्राऊंडलाही मी अगदी सिमिलर पद्धतीनेच आपलं मिश्रण लावून घेतलं, 60-40 मिश्रण असलेलं, आणि अगदी इथे मी ऑरेंज आणि येल्लो असे 2 कलर वापरते आहे. थोडं शेडिंग इकडे तिकडे होईल पण परफेक्ट येईल बघा. पेपरने दाब दिला, एक लेअर सुकवून 15 ते 20 मिनटं त्याचं एक्सेस रांगोळी काढून घेतली आणि आता इथे पहा मी दुसरा लेअर मारते आहे. निघते का रांगोळी? अगदी त्या ब्रशलासुद्धा लागते आहे का? पहा ना, जर निघाली असती तर ती इथे सुद्धा निघाली असती, ब्रश लावताना निघाली असती, तुम्हाला खालची OHP शीट दिसली असती. पण अगदी पहिला लेअर सुकवून घेतला आहे पूर्णपणे 20 ते 25 मिनटं आणि नंतरच हा ग्लू किंवा मिश्रण लावायला घेतलं आहे. मैत्रिणींनो, प्रयत्न असे असावेत ना की प्रत्येक स्टेप बाय स्टेप तसेच्या तसेच फॉलो केलेले असावेत. तुम्ही जर एखादा स्टेप मिस केला, अगदी हलका हलका ग्लू लावला, तर रांगोळी तर निघून येईल, व्यवस्थितरित्या स्टिकच नाही होणार. आता इथे पहा, थोडं थोडं ब्लॅकवर, म्हणजे विठ्ठलाच्या आकृतीवर जिथे आपण ब्लॅक कलर करून घेतला आहे त्यावर थोडी रांगोळी गेली आहे. पण हो, त्यावर ग्लू नाही आहे ना, मग तिथे रांगोळी स्टिक होणारच नाही. बघा, उचलून झटकून घेतली आणि इथे पहा ना किती सुंदर रांगोळी रेडी झाली आहे. अगदी 20 ते 25 मिनटं सुकायला ठेवलं आहे आणि आता आपण करून घेणार आहोत काही डिटेलिंग्स, जसं टिळा, त्याचे काही ज्वेलरी आणि त्याच्या काही अशा गोष्टी ज्या आपण हायलाईट करून आपल्या रांगोळीमध्ये दाखवू शकतो. मैत्रिणींनो, ह्या सगळी प्रोसेस करताना अगदी मन भरून येत होतं की ह्या आषाढी एकादशीला आपल्याकडे रांगोळीमध्ये अरेंज करण्यासाठी भरपूर चांगल्या चांगल्या डिझाईन्स रेडी आहेत आणि ह्या डिझाईन्स कधी एकदाशी वापरतोय असं झालं आहे. पहा, इथे तुम्ही विठ्ठल, रामकृष्ण हरी, विठू मावली, वारी पंढरीची असे बरेच शब्द लिहू शकतो. बघा, ही रांगोळी रेडी झाली आहे आपली आषाढी एकादशीला ठेवण्यासाठी रेडी रांगोळी. पहा ना, बॅकग्राऊंडसुद्धा अगदी रांगोळीमध्ये टाकतो तसाच झाला आहे. इथे पहा, मी त्याला व्हाईट कलरची बॉर्डर अरेंज करून घेतली. माझ्या खूप आधी बनवलेली तुळससुद्धा मी या रेडी रांगोळीवर ठेवली आहे फक्त. म्हणजे माझी ही रांगोळी ना आता फक्त 5 मिनटात रेडी आहे. आता ही बॉर्डर कशी केली? अगदी हाताने जेव्हा आपण मांडतो तेव्हा स्केलने त्याला लाईनअप केलं आहे आणि बस माझी बॉर्डर रेडी आहे ना. खूप सुंदर अशी रांगोळी. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला? आषाढी एकादशी खास करून रविवारी आणि पूजेसाठी दारावर, ओटीवर किंवा पाटाखाली पूजेच्या ठिकाणी ठेवण्यासाठी बनवण्यात आलेली ही रांगोळी कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की कळवा. आणि हो, तुम्हाला आमच्या आयडियाज आवडत असतील तर शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत, सबस्क्राईब करा आणि हो, काही डाऊट्स असल्यास कमेंट बॉक्सवरून नक्की विचारा. भेटूया अशाच अप्रतिम आणि भन्नाट आयडियामध्ये येणाऱ्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.